पिण्याचं गोड पाणी मिळणं हा सगळ्यांचा हक्क आहे, पण नंदुरबारमधले विद्यार्थी मात्र यापासून अजूनही वंचित आहेत। नंदुरबार जिल्ह्यामधील दुर्गम भागात असलेल्या तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेतील धक्कादायक वास्तव समोर आलं। शाळेच्या मागच्या बाजूने वाहणाऱ्या दूषित पाण्याच्या ओढ्यातून हे चिमुकले पाणी पित असल्याचं विदारक चित्र समोर आलंय। खरं तर ही शाळा मोठा गाजावाजा करून बांधण्यात आली होती, मात्र शाळेत साधी पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलं। त्याचबरोबर शाळेत बसवलेले सोलर वॉटर हीटर सुद्धा देखभाल दुरुस्ती अभावी बंद असल्याची माहिती आहे। शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाणी आरो वगैरे सगळी व्यवस्था आहे। विद्यार्थी जेवण झाल्यानंतर काही विद्यार्थी नकळतपणे मागच्या गेटने नेहमीच्या सवयीप्रमाणे ओढ्याकडे गेले आणि त्याबद्दल बातमी झाली। याबद्दल चौकशी करण्यात येत आहे आणि याबाबतचा चौकशी अहवाल आल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असं याबाबत स्पष्टीकरण